आषाढी वारी निमित्ताने आळंदी आणि देहू हे दोन ठिकाणी आपण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जवळपास 6 DCP, 15 ACP, 450 अधिकारी, 3,500 आपले पोलीसचे स्टाफ, 600 होमगार्ड, 3 SRP कंपनी, ते सगळे आपण लावलेलं आहे. आपला ट्रस्ट बरोबर आणि बाकी जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्या बरोबर आपला डिस्कशन कंटिन्युअस सतत आपला डायलॉग चालू आहे आणि त्यांच्याशी संपर्कात राहून आपण सगळे अत्यंत चांगल्या रीत्याने सगळे बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे आणि सगळे जे पूर्ण सोहळा आहे ते अत्यंत चांगल्या रीत्याने शांततेने आणि व्यवस्थित पार होईल याच्या आम्हाला नाही. त्याच्याबद्दल आमच्या ट्रस्ट सोबत डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे आणि आपण नियोजन केलेलं आहे आणि सगळे अत्यंत व्यवस्थित, कोणालाही कुठला त्रास न होता आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित त्यांची जी विजिट आहे ते पण आम्ही पार पाडणार. नाही, फक्त मंदिरमध्ये नाही आहेत, पूर्ण परिसरमध्ये आहेत. 3 वाजेचे नंतर येणार आहे आणि 1.5 तासाचा जवळपास कार्यक्रम आहे मंदिर आणि परिसरमध्ये, आळंदी परिसर. नाही, जे आपला रेग्युलर कार्यक्रम आहे ना त्या आम्ही ते चर्चा करत होतो. आमचं सगळे नियोजन ठरलेलं आहे. जसा प्रत्येक वर्षी होतो त्याचप्रमाणे आपण या वर्षी पण सगळे जे परंपरा आहे ते तसेच चालू राहणार. कुठलाही काही याच्यामध्ये कोणालाही काही व्यवधान होणार नाही, वारकऱ्यांना काही व्यवधान होणार नाही, कोणालाही काही व्यवधान होणार नाही आणि एकदम अत्यंत आमचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे. आम्ही ते चर्चा करत होतो, आपण पाहिला तर सगळे स्टेक होल्डर बरोबर, ट्रस्ट बरोबर आपली चर्चा डिटेलमध्ये झाली आणि आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, व्यवस्थित पार पडलं. मागच्या वेळी जे होतं ते वारकरी याच्याबद्दल नव्हतं, ते एक दुसरी एक संस्था होती त्याच्याबद्दल, त्याच्याशी काही हे झाला होता. त्याची आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे. त्यांच्या सगळ्यांना जे संबंधित स्टेक होल्डर्स आहेत सगळ्यांबरोबर, जसं मी सांगतो, आपण चर्चा केलेला आहे आणि सगळे समाधानी आहेत आणि सगळ्यांच्या आपण संपर्कात पण आहोत.